नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. गजाली गँगवर आज खूप एक इंटरेस्टिंग पॉडकास्ट मी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही ते चेकआउट केलं नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. त्याची लिंक मी कम्युनिटीमध्ये दिली आहे. तर त्याचबरोबर मी परत एकदा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या पॉडकास्टच्या खाली मी ती लिंक मेन्शन करेन. नक्की चेकआउट करा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. तुमच्या फीडबॅकची मी अत्यंत वाट बघत आहे. मला जाणून घ्यायचं आहे की आपण जे नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो आहे, ज्या नवीन गोष्टी, जे नवीन पॉडकास्ट, नवीन टॉपिक मी एक्सप्लोअर करते ते तुम्हाला कसे वाटत आहेत. आणि अजून तुमचं काही त्याच्यामध्ये ॲड ऑन असेल, तुमचं काही मत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मला कळवा. आजचं पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी आधी मला एक मेन्शन करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कशी आहे ही, म्हणजे हिला दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद वाटतो की काय? तसं नाही हो. पण म्हणजे जे आगाऊ लोक आहेत ना, जे जास्त अतिशहाणपणा करायला जातात आणि खूप मोठं दाखवतात की आम्ही बिझनेसमन असा असतो, बिझनेसमन तसा असतो, कशात नाही काय आणि फटक्यात पाय, त्यांचं ना असंच जिरली पाहिजे. मी नेहमी म्हणते ना की भगवान हे कहाँ रे तू, पण आज मी म्हणणार आहे भगवान हे यहाँ रे तू. भगवान तू है रे, तू है हे भगवान. कळलं ना मंडळी तुम्हाला? तर झमुरे बजावत आली. मंडळी, मी ना खरंच सांगू मी तुम्हाला, मी ना उद्या वेगळ्या लोकांवरती पॉडकास्ट घेऊन येणार होती, वेगळ्या कॅरेक्टरवर. मी काल बोलली पण ना, ह्यावेळी ना वीकेंडचा वार मी दुसऱ्या कॅरेक्टरवर घेऊन येणार आहे. पण झमुरानं सोडतच नाही बाबा. त्याला असंच असतं की नाही जीजी तू माझ्यावरच कर, माझ्यावरच वीकेंडचा वार झाला पाहिजे. मी कोणाला चान्सच देणार नाही, नो चान्स. मग काय आता, झमुऱ्याने आता एवढं रिक्वेस्ट केल्यावरती, एवढा तो घेऊन आल्यानंतर माझ्यासाठी भरभरून कंटेंट, असं कसं सोडू मी त्याला? शक्यच नाही. तर उद्या तर वीकेंडचा वार तर झमुऱ्यावर येणारच बाबा, डबल बोनांचा. आणि संडेचा आपण करू ज्या कॅरेक्टरवर मी ठरवला होता, बट सॅटर्डेचा मान झमुऱ्याचाच. झमुऱ्या, यू अगेन प्रूव्ड इट. तुझा कोण नाही रे, तुझ्यासारखं कोणच नाही या दुनियेमध्ये, कोणच तुझी जागा घेऊ शकत नाही. सो स्टे ट्यून फॉर टुमॉरोज पॉडकास्ट मंडळी. नक्की उद्या खूप मजा येणार आहे, खूपच मजा येणार आहे. अरे मी बबीसारखं का बोलायला आले. हां, तर मग उद्यासाठी वेट करा. उद्या आपला वीकेंडचा वार एकदम जोरदार असणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. बस झालं, मी खूप एक्सायटेड आहे उद्याच्या वीकेंडच्या वारसाठी, तर त्याच्यामुळे जरा जास्तच बोलून गेले. पण आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया आणि आजच्या पॉडकास्टकडे वळूया. आजचं पॉडकास्ट असणार आहे दिवाणीवर. हो बरोबर, ती कॅलिफोर्नियावाली दिवाणी. मला ना एक आपल्या सबस्क्रायबरने कॉमेंट केली होती आणि ती कॉमेंट इतकी जेन्युइन होती ना. म्हणजे या बायकांचा नेमका उद्देश काय आहे, म्हणजे या इतक्या ज्या इकडच्या ह्याव त्या मॉम आहेत ना, स्पेशली ह्यांचा, त्यांना दाखवायचं काय आहे की त्या कशा स्वावलंबी स्त्रिया आहेत, की कशा त्या नवऱ्याला हातभार लावत आहेत आर्थिक घराच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, की स्वतःच्या पॅम्परिंगसाठी, स्वतःच्या मौजेसाठी हे म्हणजे यूट्यूबचा घाट वगैरे घातला आहे त्यांनी. कारण एकंदरीतच हे ज्या प्रकारचं शॉपिंग करतात आणि ज्या गोष्टी फ्लॉन्ट करतात, लक्झरी ब्रँड्स, बॅग्स, कपडे, परफ्युम्स, हे सगळ्या गोष्टी, तर ह्यातनं नेमकं त्यांना काय प्रूव्ह करायचं असतं? इज इट नेसेसिटी, इज इट नीड, ऑर इज इट वॉन्ट, ऑर इज इट ग्रीड? आणि त्याहूनही उपर, इज इट अ शो ऑफ? येस, डेफिनेटली हा फक्त आणि फक्त शो ऑफच आहे. आणि हाच शो ऑफ करण्यासाठी, हेच दुनियेला दाखवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. कारण ह्यांना कसलीच काही कमी नाही आहे तसं पाहायला गेलं तर. म्हणजे एक व्यवस्थित साधारण आयुष्य तर हे जगूच शकतात, त्याच्यापेक्षाही चांगलं. मुळात या नवऱ्याच्या जोरावरती बाहेरगावी पोचल्या आहेत, तर तिथपर्यंत तर झालंच. पण आता नवऱ्याच्या जीवावर असं किती आपण करणार नाही का? म्हणजे किती आपल्या काही गोष्टींना मग आपल्याला कप करावंच लागतं, काही इच्छांना आपल्याला मारावंच लागतं शेवटी, नाही म्हटलं तरी. तर मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. पण मग जर त्यातून काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकत असाल तर
त्या तुमच्या जवळच ठेवा ना, जर त्या नेसेसरी नाही आहेत. ज्या दुसऱ्यांना दाखवल्याने त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच आमूलाग्र बदल घडून येणार नाही आहे, तर अशा गोष्टी दाखवण्यात काय पॉईंट आहे? ॲज अन इन्फ्लुएन्सर ह्याच्यामध्ये काय इन्फ्लुएन्स करत आहात तुम्ही लोकांना? ह्यातून लोक इन्फ्लुएन्स किती होतील की नाही होतील हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण मी इतकं नक्कीच सांगू शकते की यामधून एखाद्या व्यक्तीच्या मनात न्यूनगंडाची, कमीपणाची भावना मात्र नक्कीच जागृत होऊ शकते आणि घरातल्या वादविवादास तुम्ही कारणीभूत ठरू शकता. कारण कोणाला तुमच्या लाईफकडे बघून असं नाही वाटणार की माझी पण अशी एक लाईफ असावी, माझ्याकडे पण ह्या गोष्टी असाव्यात, ह्या नाहीतर ॲटलिस्ट ह्यापैकी 75% 50% तरी माझ्याकडे काहीतरी असावं रिसोर्सेस. पण मग प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडनुसार सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. मग त्यातून प्रश्न उभा राहतो, त्यांना शक्य होतं तर तुला का नाही किंवा आपल्याला का नाही? तर ह्याच्यामध्ये मतभेद तयार होतात आणि त्या मतभेदातनं कितीतरी कुटुंबामधली शांतता भंग होऊ शकते. हा साधा विचारही कसा तुमच्या मनाला शिवत नाही हो? काय ते टायटल द्यायचं, माझं एक स्वप्न पूर्ण झालं, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. अरे तुझं स्वप्न न पूर्ण व्हायला भरलंय काय, झालंय काय, काय धाड भरली आहे? ही असली फालतू स्वप्न. काय सर स्वप्न की एक व्हॅनिटी असावी स्वतःची, एक ड्रेसिंग टेबल असावं स्वतःचं. ही असली स्वप्न आहे ना, होपलेस लोकांनाच पडतात. ही कसली स्वप्न आहेत ही? अरे स्वप्न कशाला म्हणतात काय माहिती आहे का? कशाशी खातात लोक, झटतात अक्षरशः आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याला म्हणतात स्वप्न. लोक झटतात एक घर घेण्यासाठी, एक गाडी घेण्यासाठी, एक नोकरी मिळवण्यासाठी आणि एक आपल्या कुटुंबाला एक छानसं सटल लाईफ देण्यासाठी, त्याला म्हणतात स्वप्न. ही कसली डोंबलाची स्वप्न तुमची, ड्रेसिंग टेबल घेण्याची? आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी असं काय उखडलं तुम्ही? असं काय केलं? कुठे धक्के खाल्लेत की कुठे घाम गाळलात की काय केलं? एवढं मोठ्या गोष्टी करता तुम्ही की एवढं मेहनत घेतो आम्ही, एवढं कन्सिस्टन्सी असते त्याच्यामध्ये, हे 9 to 5 जॉबपेक्षा पण डिफिकल्ट आहे वगैरे. प्रत्येकाचे चॅलेंजेस असतात, मी नाही म्हणत नाही. प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक कामाचे आपले चॅलेंजेस असतात. पण तुम्ही कोण ठरवणार आहे की 9 to 5 डिफिकल्ट आहे की तुमचं काम डिफिकल्ट आहे? ते काही न करता धापा टाकणारी माणसं तुम्ही. उगाचच कशाने थकता तुम्ही तेच मला कळत नाही. देवाच्या दयेने तुम्हाला एवढं प्रिव्हिलेज्ड लाईफ मिळालेलं आहे. सगळ्या कामाला मशीन्स आहेत तुमच्याकडे. अच्छा, ते मशीन्स पण म्हणजे माणसालाच चालवायला लागतं ना, त्यांना कमांड्स द्याव्या लागतात. किंवा आता वॉशिंग मशीन म्हटलं तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकावे लागतात. डिशवॉशर म्हटलं तर डिशेस टाकाव्या लागतात, ठेवाव्या लागतात त्याच्यामध्ये वॉशिंगसाठी. तर ते करून थकता का तुम्ही? आणि राहिला प्रश्न मुलांचा, तर मुलं तर ती तुमच्याकडे फॅसिलिटी आहे, दिवसभर डे केअरलाच असतात ती. हां, तर त्याच्यामुळे तोही काही बाबा मुलांचा फार मोठा त्रास आहे तर तशातला पण भाग नाही. पण तरी तुम्ही थकता बुवा. आणि तुमच्या इथल्याच स्त्रिया ज्या तुमच्या इथेच राहतात, मी भारतातल्या पण म्हणत नाही, तुमच्या इथल्याच फॉरेन लँडच्या, त्या पण जॉब करतात. तुमच्या मैत्रिणींचंच उदाहरण घ्या. मग त्या केवढ्या थकत असतील? तर बाहेर जाऊन येणं, सगळं करणं, मॅनेज करणं हे जास्त डिफिकल्ट की घरच्या घरी बसून सगळं काही आपण जे करतोय तेच फिल्म करून तेच पोस्ट करणं हे जास्त डिफिकल्ट? बाकी आता काय ते दिवसभर कॉस्ट्युम्स चेंज करत बसायचे, 10 वेळा वेगळा मेकअप थापायचा थोबाडावर आणि मग त्याचं रील्स बनवायचे आणि ते पोस्ट करायचे, एडिट करायचं, हे तर आता म्हणजे एक्स्ट्रा काम ते तर तुम्ही तुमच्यावर स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही काय नाही करू शकत की आम्ही काय कोणाला जबरदस्ती नाही केली बाबा की तुम्ही टाका किंवा ते काही करा. नाही टाकलं तर आमच्यावर उलटेच उपकार होतील. पण तरी तुम्हाला करायचंच असतं. अरे आणि ते भिशी प्रकरण बघितलं का? जिकडे तिकडे भिशी स्क्रिप्ट पण भिशीचीच, सगळ्यांनी सेम टू सेम सगळ्यांनीच भिशी जॉईन केली आहे. नशीब तो ब्रँड कुठला तो भारताबाहेर नाही पोचला, नाही तर तिथे पण बायका भिशी लावतील बाबा. काय भरोसा नाही यांचा. ओ ब्रँडवाल्यांनू, काहीतरी जरा चांगली स्क्रिप्ट तरी द्या त्यांना, नाही तर त्यांना त्यांचं डोकं वापरायला लावा. अहो अशाने ना त्या ब्रँडच्या क्रेडिबिलिटीवरती लोक शंका घेऊ लागले आहेत.
आणि एवढं करून पण त्यांची त्वचा नितळ तर दिसतच नाही, ग्लोईंग तर दिसतच नाही. पण जो तो आपला मला विचारला माझी त्वचा कशी काय नितळ आहे, माझी त्वचा कशी काय ग्लो करते, मला विचारलं. मी भिशीला गेली होती, मी तुम्हाला सांगते. नशीब बाबा, आता हे भारताबाहेरचे आहेत ना, त्यांना दुसरं काहीतरी किट्टी पार्टी बिर्टी द्या. हां, नाही तर मूवीला गेली होती असं काहीतरी स्क्रिप्ट द्या. तिथे पण भिशी बोलले ना, वांदेच होतील बाबा. जाऊ दे, मुद्द्यापासून भरकटली मी. तर या ताईंनी आता ते काय ते ड्रेसिंग टेबल व्हॅनिटी काय ते घेतलं. आता ते तर प्रमोशनच होतं, ते कळलंच आम्हाला, कारण ते वरती ना ताईंनी इज्जतमध्ये तो टॅग लावला होता. तर त्यांना ते आलेलं आहे प्रमोशनमध्ये. व्हेरी गुड ताई, म्हणजे तुम्हाला आता ना तिकडचे प्रमोशन्स वगैरे अप्रोच करायला लागले तर गुड 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 गोईंग. चांगलं उल्लू बनाविंगचं काम चांगलं चाललं आहे, हे तुमची पोचपावती आहे. मग त्या पूर्ण व्हॅनिटीचं कसं काय सेटअप केलं, कसं काय असेंबल केलं, त्याच्यासाठी एक पूर्ण व्हिडिओ आपल्या ताईंनी डेडिकेट केला. आता त्याच्यानंतर आता ताई विचारतायत की मी आता ते व्हॅनिटीमध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या आहेत, बॉक्सेस वगैरे. मग ते दाखवण्यासाठी ताईंनी एक व्हिडिओ बनवला. आणि आता ताई विचारतायत की तुम्हाला ते ऑर्गनाईज मी कसं करते ते पण तुम्हाला बघायचं आहे का, तर मला नक्की सांगा, मग मी तो पण व्हिडिओ बघेन. अरे बाबा, एवढ्या त्यांना तुमची कपाटा लावून होतील. कशाला उगाचच काहीतरी कसं काय ऑर्गनाईज करतायत आणि कसं काय ठेवतायत ते बघायला. तुम्हाला काय असं म्हणजे जादूबिदू असते का हो? हां, हे बघणाऱ्यांना मला विचारायचं आहे की त्यांनी तिकडे ऑर्गनाईज केलं की तुमच्या घरचं आपोआप ऑर्गनाईज होतं का? हां, म्हणून त्यांना सांगतात की हे कसं लावता ते दाखवा, ते कसं लावता ते दाखवा, तुमच्या साड्या कशा ठेवता दाखवा, ब्लाऊज कसे ठेवतात दाखवा. आणि माहिती ना अजून काही दिवसांनी काय काय ठेवताना विचाराल त्यांना. आणि या ताई पण बाहेर गेलेल्या नॉर्मल. तुम्ही पण असं म्हणजे तुम्ही कितीतरी वेळा असं चिकनकारीचे कुर्ते घालत असाल. इंडियामध्ये तर सर्रास सगळे लोक घालतात, पण ताईंनी बाबा अमेरिकेत घातला म्हणजे खूपच मोठा लुक क्रिएट केला ना. मग तुम्हाला दाखवला नाही का ताईंनी की बघा माझं घड्याळ कसं दिसतंय. अरे मी घड्याळ तर विसरली चार्जिंगला लावायला. पण नवरोबा खूपच हुशार आहेत. म्हणजे असा नवरा ना, म्हणजे आता कमेंटचा वडी मार बस. तुमच्या नवऱ्यासारखा नवराच नाही हो, तुम्ही किती लक्की आहात. आम्हाला पण असाच नवरा पाहिजे. हे एक अलगच असतं यांचं. यांना ना स्वतःच्यापेक्षा ते दुसऱ्यांचेच पाहिजे असतात नवरे म्हणते मी. यांनी ना लुक दाखवला आणि मग काय ते फ्लिपफ्लॉप घातले होते तर ते पण सांगितले. बघा किती क्यूट वाटतात ना, जे फ्लिपफ्लॉप पण किती क्यूट वाटतात ना. स्वतःच म्हणायचं, दुसऱ्यांनी काय बोलायला चान्सच ठेवायचा नाही दुसऱ्यांना. चांगलं आहे वाईट आहे काय नाही, आपण आधीच सांगायचं. इतकं म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड आहेत ना हे लोक. माहेरच्या राण्या आणि सासरच्या शाण्या, की ह्यांना नवऱ्यांनी इतकं चढवलेलं आहे की तूच म्हणजे तूच माझी परी, तूच माझी सुंदरा अप्सरा, की उफ. एक मस्त आपल्या एका शेलमध्ये, एका कम्फर्ट झोनमध्ये जगायची इतकी सवय झाली आहे ना. हे लोक काही त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाहीत. आणि हिचा तर अजून एक ॲडव्हान्टेज आहे, हिचा भाऊ पण आहे तिथेच. त्याच्यामुळे कुठे बाहेर वगैरे गेलं तर बरं आहे, मुलांना सांभाळायला एक परमनंट मेंबर आहे, काही टेन्शन नाही. म्हणजे मुलांची पण लुडबुड नाही. त्याला लिटरली गाडीत बसवतात मुलांबरोबर. बाहेर थंडी वारं असेल किंवा मुलांना जास्त फिरायला नको लागायला, चालायला त्यांची पायपीट नको व्हायला, तो आपल्या बोंबलकडे नाही हो ऑप्शन. म्हणून तिच्या मुली नुसत्या आपल्या चक्की पिसेंग पेर घेसेंग करत असतात. बिचाऱ्या मला ना दया येते त्यांच्या पायांची. किती चालवते बाबा आई बाई. पण हिचं आपलं तसं नाही. ही आपली त्या भावाला ठेवून घेतलं आहे ना, मग थोडा तर फायदा झाला पाहिजे ना. असं कसं नुसतंच असं आता भावाकडनं काय घेऊ नाही शकत, तर ॲटलिस्ट असं इकडे नाही तर तिकडे काहीतरी तरी फायदा. म्हणून मग त्या भावाला बसून ठेवायचं गाडीत मुलांबरोबर. आणि आपलं नवरा बायको राजा राणी बाहेर काही शूट वगैरे करायचं असेल तर करून घ्यायचं. मस्त ना. मामाला खरंच मामा बनवतात ते लोक. ह्या व्लॉगिंगवाल्यांचं बरं असतं ना, काही दिसेल ते कंटेंट, म्हणजे टेन्शनच नाही कसलं. रेसिपी म्हणू नका, बाहेर फिरायचं म्हणू नका, कपडे म्हणू नका, ऑर्गनायझेशन म्हणू नका, मुलं म्हणू नका, नवरा म्हणू नका, भाऊ म्हणू नका, सासू सासरे जे असेल, पशु प्राणी पक्षी जे काही आहे, सणवार, सगळं कंटेंट. हल्ली तर ताईंनी रेसिपी चॅनलच उघडल्याचा फील येतोय. पहिले यांचं रेसिपी चॅनलच होतं ना, म्हणून मग मध्ये मध्ये त्यांना ना राहून आठवतं वाटतं ते. मग अख्खा दिवस पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ आपला एका रेसिपीलाच डेडिकेट केलेला असतो. त्या दिवशी काय तर फालुदाची रेसिपी दाखवली. एकतर त्याला फालुदा म्हणतात ताई
किंवा फालुदा विथ आईस्क्रीम म्हणतात. फालुदा आईस्क्रीम असा काहीही प्रकार नसतो. आणि उगाच आपलं काहीतरी पारंपरिक असं कोणाचा तरी टच द्यायचा, आजीचं बिजीचं नाव घ्यायचं. माझ्या आजीची खास रेसिपी आहे, माझ्या बाबांची खास रेसिपी आहे, ती बोंबली ती बाबांच्या नावावर रेसिपी खपवते. माझ्या पप्पांची खास रेसिपी आणि तुमच्या आजीची खास रेसिपी. यूट्यूबवर आहे ना फालुदाच्या हजारो लाखो रेसिपीज आहेत. तसं पण फालुदामध्ये रेसिपी करण्यासारखं काहीच नसतं. सगळे रेडी मिक्सच असतात. ते फक्त मिक्स करायचं असतं. जेली बनवण्याचं रेडी मिक्स असतं, सब्जाचं असतं, त्या सेव्याचं असतं. सगळं काही फक्त पाण्यात उकळवायचं आहे, नाहीतर काहीतरी कुठेतरी सेटिंगला लावायचं आहे, अशाच गोष्टी करून ते रेडी करायचं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्पेशल एफर्ट घ्यायच्या नसतात की ती कुठली पारंपरिक रेसिपी बनू शकते. फक्त मिक्स अँड मॅच करायचं की झाला फालुदा तयार. बरं ते झालं. या ताईंना धीरच नसतो. कोणाला ज्याला गिनीपिक बनवतात ना त्याच्या तोंडात घास पडतो ना पडतो तोच. ताई लगेच विचारणार कसं झालंय. अरे भाई रुको जरा, सबर करो, तुम्ही भी पनवेल निकलना है क्या. हां खाऊ तरी दे. तो तोंडात घास जाऊन थोडंसं असं थोडं टेस्ट त्याची डेव्हलप होऊ दे, सगळे फ्लेवर्स अब्झॉर्ब करू दे. त्याच्यानंतर माणूस काहीतरी बोललेल ना. 2 घास तरी त्याला घ्यायला दे. पहिला घास तोंडात टाकल्या आणि ते सुद्धा लहान मुलांबरोबर. त्या पोरीला म्हणते, तिच्या तोंडात एक असा चमचा टाकला हिने फालुदाचा, तर ती म्हणते इट्स जस्ट अ जेली मामा. तर ही म्हणे की तिला ना कळतच नाही आहे की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे बाबा तू तिच्या तोंडात जेली घातली तर ती जेलीच बोलणार ना. एकतर ते वरचेवर खिलवत होती. ते पूर्ण मिक्स करायचं. असं आपण बिर्याणी वाढताना कसं असं खालून चमचा घालून उपसतो, तसं ते फालुदा खाताना पण तसंच खायचं ना. आयदर तुम्ही असं वरचेवर खाल्लं तर ते आईस्क्रीमच तोंडात येणार, नाही तर जेलीच तोंडात येणार, नाही तर टुटी फ्रुटी तोंडात येणार. मग ते खाल्ल्यावरती माणूस जे खातोय तेच बोलणार. तू काय एक्सपेक्ट करते मग भरवताना व्यवस्थित भरवायचं. मग ती सांगेल की हां छान आहे, नाही आहे, किंवा 2-3 घास भरवायचे. ती मुलगी लहान होती ना म्हणून बरं आहे, बिचारीला काही समजत नाही. तिला असं वाटलं असेल की हां बाबा आपल्या आई काहीतरी आपलंच काहीतरी चुकते. पण जर कोण समजदार तीच मुलगी उद्या टीनेजर वगैरे होईल आणि असंच बोललीस ना तर मग बघ तुला काय उत्तर मिळतं ते. ती पूनम आहे ना, तिचे मुलं कसं म्हणजे स्पेशली मुलगी ती कशी तिला इग्नोर करते आणि त्याच्यामुळे आता ती तिला घेतच नाही जास्त व्हिडिओमध्ये, कारण शी इज नॉट इंटरेस्टेड. ती चालत तुझी होणार आहे काही दिवसांनी, काही वर्षांनी. आणि ते आंबे घेऊन ड्रॉवरमध्ये कोण ठेवतं. आंब्यांना असं मोकळ्या जागी ओपनमध्ये असं पसरवून ठेवायचं असतं, हवेशीर जागी. असं बंद कोंडट ह्याच्यामध्ये ठेवतील तर ते भुसभुसतील ना, खराब होतील ते आंबे. तुमच्याकडे क्लायमेट बरं आहे म्हणून बरं आहे, ठीक आहे चला, पण तरी पण जरा हवेशीर जागेवर ठेवायचं असतं. हे बेसिक गोष्ट आहे ही, पण ही या लोकांना कळत नाही. उगाचच कशातही आपलं शो शायनिंग मारायला जातात. असो तर मंडळी, असे ताईंचे ना काय काय भलतीच स्वप्न आहेत. आपण आपल्या स्वप्नांवर कॉन्सन्ट्रेट करूया, जी खरं अत्यंत गरजेची स्वप्न आहेत. अशी स्वप्न पाहूया, रिअलिस्टिक राहूया, ह्यांचं चालायचंच. चला तर मग ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत वीकेंडच्या वारमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.